तोंडपंथीच्या गांडुळे एक पकड 2 खेकडे आहेत, एक नर आणि मादी बघा. एक आपला मस्त मसाला रेडी झालाय आणि आपण जो मसाला तयार केलाय तो आपल्याला खेकडीमध्ये भरायचंय मस्त हे. नमस्कार मंडळी, मी अक्षय कपाले, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आले गिळंदे खेकडे पकडायला. आपल्यासोबत रवी आलाय आणि आज मित्रांनो लास्ट व्हिडिओ असणार आहे गिळंदे खेकड्यांचा. आपले बरेचसे व्हिडिओ झालेत गिळंदे खेकड्यांचे आणि मित्रांनो आपण आज गिळंदे खेकडे कॅच करून म्हणजे पकडून एक जबरदस्त रेसिपी करणार आहे. तर मित्रांनो आजची रेसिपी खूपच आगळी वेगळी असणार आहे आणि आज रवी खेकडे पकडून मी एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे. आणि इकडे आपण लोकेशन चेंज केले म्हणजे आपण जे दगडीवरती दगड घासून खेकडे पकडायला येत होतो मित्रांनो त्या साईडला आलो आहे आणि इकडे ना कोणीच येत नाही अजिबात खेकडे पकडायला. तर आणि ह्या बाजूचे खेकडे लगेच बाहेर येतात म्हणजे आपण कड्यावरती जातोय त्या बाजूचे खेकडे म्हणजे तिकडं जनावर असतात लोकांचे ते खेकडे पकडायला येतात. त्याच्यामुळे थोडा तरी आवाज आल्यावरती मित्रांनो ते खेकडे लगेच आतमध्ये जातात पळून. आणि आज लोकेशन चेंज केलं आहे, बघू आपल्याला किती खेकडे भेटतात. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता बघू गरवीतोय का गेली बघ. आली का? आली 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 बाहेर येऊ द्या बाहेर. आली 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 मित्रांनो आली. हळू बोलतोय, खेकडीचा आवाज बघ शाली बाहेर. येऊ दे येऊ दे पुढे येऊ दे. लगेच पकडू नको पकडू नको नको पकडू नको नको पकडू का पकड आता गांडूळ खायला ना लावले आले. त्याला मंडळी गिळंदे खेकडे भेटले मस्त आहे बघा. गांडूळ बघा कसा धरलाय ना, हलू नका आता. गांडूळ बघा कसा पकडलाय असा खाते हे दातात तेच. तर मंडळी इथे खेकडे 2 गांडूळ खालीत आणि आता तिसरा गांडूळ लावायला लागलाय रवी. आता बघू येते का नाही का. आणि मोठी साईज जरा हालचाल नको करू लय. येते येते आता आले ना लगेच पकड. येऊ दे बाई. अजिबात आहे ना मित्रांनो डायरेक्ट पकडली. लाव ये गांडूळ चल एकदा लाव. तोंडात पण तिच्या गांडूळ आहे बघा एक. येऊ दे बाय पकड. पकडली. दाखव तिच्या तोंडातला गांडूळ. हो का आपला हा आणि याच्या अगोदर 2 गांडूळ खाली ते पाडलं रवीने खाली. लय शेडक होती अरे. कशी काय रे इकडं एखादी असते ना असते ना काळी बघ ना कशी काळी. 아유 저기 봐봐 봐야 되냐? आपल्याला पाहिजे
मस्त आहे मिरची मोठी साईज साईज लय खतरनाक आहे रे साईज बघ ना कसली आहे जबरदस्त हो गांडूळ कसा पकडलं वाढणार का ना तर मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत. आता वळूया रेसिपीकडे. तर मित्रांनो आपण आहे ना डायरेक्ट खेकडे उमदूयात म्हणजे साफ करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत आणि आपण वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपले खेकडे साफ करून घेतलेत आणि मांदा काढलाय बघा. त्याच्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे आणि तिकडल्या बाजूला कवटे आहेत त्याच्यामध्ये रवी मसाला भरणार आहे. फोडलेले बघा हळद टाकले पहिल्यांदा मीठ मीठ टाकले मस्त चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. मोठं मीठ असल्यावरती मित्रांनो एवढा अंदाज नाही येत त्याच्यामुळे ना आपण बारीक मीठ आणतोय पण आत्ताच्या वेळेस मोठं मीठ आणले. आणि हे घरगुती मिरची पावडर आहे बघा. आहे तिखट आहे झणझणीत आहे. आणि हे तेल आणलंय बघा आपण बरणीमध्ये तेल घेतले कारण का मागच्या वेळेस अख्खा आपल्या बॅगीमध्ये सांडलं होतं ते निघत नाही ना कट झालेलं. हां ते सांडत आहे रे तेल त्याच्यामुळे तुपासारखं आहे का ना डायरेक्ट. हा काय मस्त आपण तेल टाकलं हे चांगलं आपल्याला एकजीव करायचं आहे मित्रांनो. जे आपण खेकडींचा मांदा काढला होता त्या मांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मस्त. आणि आपण या खडकावरती करणार आहे मित्रांनो सगळीकडून रवीच्या मागून आणि इथून पण पाणी जाते बघा आणि इथून आपण मध्ये बरोबर खडक आहे तिथं आपण रेसिपी बनवणार आहे. तर मंडळी का आपला मस्त मसाला रेडी झाला आणि आपण जो मसाला तयार केला आहे तो आपल्याला खेकडीमध्ये भरायचं आहे मस्त असं भरून आपल्याला त्याला मसाले लावायचे थोडे थोडे. तसं पण मित्रांनो मसाले नाही लागले तरी येत ना आपण जेव्हा आपण रॅपिंग करणार आहे तेव्हा सगळ्याला मसाले लागतील. फक्त आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे बघा असं असं भरून घ्यायचं आहे. जसं आपण किरवे भरतोय चिंबोरे खेकडे भरतोय तसंच आपल्याला गिंडे खेकडे भरून करण्यासारखं आहे का नाही रवी. आणि मसाला बघा मित्रांनो कसला मस्त झालाय त्याला फ्लेवर आलाय त्याला आणि असं याला पॅक करायचं आहे मस्त. मसाले भारी झाले. हा मसाले भारी झाले. तर मंडळी फायनली रवीने मस्त आपण जे खेकडे भरलेत आणि जे कुडे बिडे राहिलेत त्याला चांगले मसाले लावून घेतलेत. हे आता आपल्याला रॅप करायचंय. मस्त आपण रॅप करून घेऊ मित्रांनो आणि मग आपल्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला फाटे जोपर्यंत पेटतात तोपर्यंत आपल्याला हे चांगलं मॅरिनेट होऊन द्यायचंय. हा घे तेवढंच. हो का मित्रांनो आपण थोडंसं रॅप केलं आहे आता एवढ्या पेपरमध्ये रॅप करू आणि मग आपल्याला हे 10 ते 15 मिनटं जोपर्यंत आपण चूल पेटवतोय काठ्यांचं थोडंसं इंगळ पाडायच्यात आणि त्याच्यावरती आपल्याला हे रॅप केलेलं टाकायचं आहे.
मस्त आपण फोल्ड केले मित्रांनो, मस्त. तर मंडळी फायनली आपण फाटे जमा केलेत आणि रवी लागले आता पेटवायला. तर आपण आहे ना फाटे जमा केलेत, याचा आपल्याला इस्तू तयार करायचे आणि त्याच्यावरती आपण जे खेकडे रॅप केलेत ते आपल्याला त्याच्यावरती ठेवायचेत. आणि ह्या खेकड्यांना मित्रांनो टाईम नाही लागत. आणि आता 2-3 दिवस ऊन पडल्यामुळे सगळे फाटे वाळलेत आणि त्याच्यामुळे आपण घरून येताना फाटे घेऊन नाही आलो. बघू आता पेटतीलच. पेटला ना? हां पेटला चला. तर मंडळी फायनली आपल्या का मस्त झालंय आणि तिकडल्या बाजूने इस्तू पडले. तिकडल्या बाजूला आपण जे रॅप केलं तर ते टाकले आणि हे फाटे आपल्याला त्याच्यावरून टाकायचेत. हळू हळू हळू. आता नाही इजणार ना? हा का मस्त इंगळ पडलेत खाली. आता वरून आपल्याला जाळ करायचंय. तर मंडळी मस्त आपली चूल पेटले आणि आपण जे रॅप केलं होतं ते टाकले. आता आपल्याला असंच 10-15 मिनटं जाळ करायचंय, कारण का ह्या खेकड्यांना जास्त टाईम नाही लागत. तर चला 10-15 मिनटं मित्रांनो चांगला जाळ करूयात, इस्तू पाडूयात आणि डायरेक्ट आपलं रेडी झाल्यावरती काढूयात. तुम्हाला दाखवतो की आपली रेसिपी कशी होती. तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी रेडी झाली. बघा सगळे आहेत ना फाटे आपण बरेचसे टाकले होते, सगळे जळालेत. आणि आपला कसा आर पडला हा बघ ना इंगळ किती पडली. हा थांब वरती आलोय, तिथं बसायला जागा नव्हती आणि दम लागलाय वरती येता येता. अरे मसाले मस्त बाहेर आलीत. आणि बरेचसे मित्रांनो आपण पेपरमध्ये रॅप केलं होतं. खाली रवीने पानं टाकलेत, त्याच्यावरती उघडायला लागलाय, खोलायला लागलाय. ते सुगंध कसं झालंय बघ ना, मसाले बाहेरपर्यंत आले. लास्टचे ना हे मस्त रे. एकच नंबर. हा एकच नंबर रे, एकच नंबर खरं. मित्रांनो सुगंध एवढा जबरदस्त येतोय ना मसाल्यांचा, एकच नंबर झाला असणार आहे. बघूया टेस्ट करून तर बघू आपण. बाट्या भेटलेला जरा मांदा पण जास्त आहे मित्रांनो खेकड्यांना. एक नंबर झाले. तर का मंडळी ह्याच्यामधलं जे आपलं भरलं होतं ते एक नंबर झाले बघा. मसाले आपल्याला टेस्ट करायचे. त्यांना मित्रांनो तर मंडळी फायनली आपली रेसिपी झाली खतम आणि निघालो आता घरी. तर 4 झालेत, आता दुपारचे 4 वाजलेत. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.